मविया उदयनराजेंना साताऱ्यातून बिनविरोध निवडून आणत असेल तर आम्हीही शाहू महाराजांबाबत विचार करू असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय। शाहू महाराजांच्या घरात अनेकांनी यापूर्वी निवडणुका लढवल्या आहेत आणि एकमेकांविरोधातही लढवलेल्या आहेत, त्यामुळे हे राजकारण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। साताऱ्याची जागा अजित पवारांकडून भाजप घेणार आणि त्या जागेवर भाजपकडून उदयनराजे लढणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दिल्लीत फडणवीसांनी उदयनराजेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। फडणवीस उदयनराजेंचा आता अमित शहांची भेट घेणार आहेत। गेल्या 3 दिवसांपासून उदयनराजे दिल्लीमध्ये वेटिंगवर आहेत। उदयनराजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्यासाठी 3 दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत, मात्र त्यांना भेट मिळत नसल्यानं आम्हालाही वाईट वाटत असल्याचं माथाडी नेते नरेंद्र पाटील म्हणाले। आणि राज्यसभेचे सदस्य असूनही भेट मिळत नसेल तर उदयनराजेंनी सबुरीनं घ्यायला हवं असं नरेंद्र पाटील म्हणाले। अमरावतीतून भाजपचाच उमेदवार लढेल अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। अमरावतीचा उमेदवार लवकरच जाहीर होणार आहे, त्यामुळे महायुतीतील सगळे घटक पक्ष या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मदत करतील असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला आहे। संभाजीनगर जागेसाठी भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। या जागेसाठी भाजप आग्रही असल्याचं भागवत कराड यांनी सांगितलं। यासाठी संभाजीनगरमधील भाजप नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली, त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपकडे जाणार का याबाबत उत्सुकता आहे। नागपूरच्या रामटेक जागेवरून महायुतीत पेच कायम आहे। सध्या रामटेक शिंदे गटाकडे आहे, तर भाजपही या जागेसाठी आग्रही आहे। उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम असताना ही जागा आपल्याकडेच असावी असा भाजप पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे। याबाबत हिंदू खाटीक समाजानं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना निवेदन दिलं आहे। ठाण्यातून शिवसेना लढण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमरावती, गडचिरोली, सातारा भाजपला मिळणार असल्याची माहिती आहे। माढाची जागा बदलली जाणार नाही, तर सेना रामटेक जागेवर उमेदवार बदलणार असल्याची चर्चा, त्यामुळे कृपाल तुमानेंची उमेदवारी धोक्यात आहे। कोल्हापूरचं तिकीट सेनेच्या संजय मंडलिकांनाच मिळेल असं सूत्रांनी सांगितलंय। महायुतीचं जागा वाटप मनसेमुळे रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली। 3 जागांवरील गुंतागुंत मनसेच्या एंट्रीमुळे आणखी वाढली आहे। नाशिक, दक्षिण मुंबई आणि शिर्डी या जागांवर तिढा आहे। शिंदेंच्या शिवसेनेला लोकसभेच्या 13 जागा हव्या आहेत, मात्र भाजप 10च्या वर जागा देणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीची दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मनसेला 1 जागा मिळणार असल्याची शक्यता आहे। यापूर्वी दक्षिण मुंबईची जागा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी 2 वेळा लढवली आहे, त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळणार की राज ठाकरे दुसऱ्या कोणाला मैदानात उतरवणार याबाबत उत्सुकता आहे। वर्ध्यातले काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढणार आहेत। महाविकास आघाडीत वर्ध्याची जागा पवार गटाकडे आहे, त्यामुळे वर्ध्यात क्रिकेटपटू विरुद्ध कुस्तीपटू असा सामना रंगणार आहे। अमर काळे क्रिकेटपटू आहेत, तर भाजपचे रामदास तडस हे कुस्तीपटू आहेत। हा पक्षप्रवेश असा राहील की या पक्षप्रवेश बीड लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे आणि ज्योती मेटेंच्या नावाची चर्चा असताना निष्ठावंतांनी मात्र नाराजीचा सूर आळवलाय। बजरंग सोनवणे प्रवेशानंतर निष्ठावान कार्यकर्त्यांनी अंबेजोगाईत शरद पवार गट निष्ठावंत मेळाव्यात नाराजी व्यक्त केली। निष्ठावंतांनाच लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी यात करण्यात आली। जळगाव, रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, मात्र या महाविकास आघाडीकडून अद्याप कोण उमेदवार आहे गुलदस्त्यात आहे। ललिता पाटील, हर्षल माने यांच्या नावांची चर्चा आहे। नाराज आजी माजी खासदारांच्या प्रतीक्षेत शिवसेना ठाकरे गट उमेदवारी जाहीर करत नसल्याची चर्चा रंगतीये। अहमदनगरच्या राष्ट्रवादी भवनमध्ये महाविकास आघाडीची कार्यकर्ता बैठक झाली। लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। याला आमदार निलेश लंकेंनी हजेरी लावली, तर लंके स्वतः निवडणूक लढवणार की पत्नी राणी लंके यांना मैदानात उतरवणार याबाबत मात्र त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही। ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी सांगली विमानतळ जागा गुजरातच्या व्यापाऱ्याला विकल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंतांनी केला। आपण उद्योगमंत्री झाल्यावर तो व्यवहार रद्द केल्याचं सामंत म्हणाले। सांगलीत विमानतळ का झालं नाही यावरून ठाकरेंनी नुकतीच शिंदे गटावर टीका केली होती, त्याला सामंतांनी उत्तर दिलं। दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या फोटोवरून रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळांमध्ये वाद पेटलाय। धंगेकरांसोबत बापटांचा फोटो टाकल्यावरून धंगेकरांवर टीका झाली होती, त्यावर उत्तर देताना मोहोळ ही ऑफिस फोडणारी जमात आहे। मोहोळांनी बापटांच्या घरावर आणि ऑफिसवर हल्ला केला होता, मात्र आता निवडणुकीत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय।
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिलाय. मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका, तुमचा सगळा कार्यक्रम लागून जाईल असं ते म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील बांबोरी गावात संवाद बैठकीत ते बोलत होते. तर जेसीबीवरून फुलं उधळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोपही त्यांनी फडणवीसांवर केला. मनोज जरांगेंनी तडीपार करण्यासाठी काम कुठे केलंय, त्यांना तडीपार कशाला करणार असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला. आपले हितचिंतक जरांगेंना जाऊन काहीही सांगत असतात, अनेक जण वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत असं फडणवीस म्हणाले. बीडमध्ये पंकजा मुंडेंना मराठा समाजानं काळे झेंडे दाखवत निषेध केला. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणाही देण्यात आल्या. बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे गावांना भेटी देत आहेत. त्यांनी नारायणगडावर येऊन नारायण महाराजांचं दर्शनही घेतलं. गडावरून खाली आल्यानंतर साक्षाळ पिंपरी इथं त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. वाशीमध्ये मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आलं. यात बाकलीवाल विद्यालयात पोस्टर आणि घोषवाक्य स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषवाक्यातून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. नाशिकच्या सटाण्यात मानवी साखळीद्वारे मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. मल्हार हिल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान कराच हे नाव असं वाक्य मानवी साखळीद्वारे साकारून मतदान करण्याचं आवाहन केलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात वाहन तपासणीला वेग आला. यासाठी जिल्ह्यात 11 ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येते. मध्य प्रदेश छत्तीसगडच्या सीमेला भंडारा जिल्हा लागून असल्यानं अंमली पदार्थ आणि इतर साहित्य जिल्ह्यात येणं रोखण्यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला सांगली येथील शेतकऱ्यांनी विरोध केलाय. शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास होणार असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना याला विरोध करेल असं राजू शेट्टी म्हणाले. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात महामार्गाला एकजुटीनं विरोध करण्याचा निर्णय झाला. हिंगोली ग्रामीण रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केलं. सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात सुमारे 40 गावातील नागरिक उपचारासाठी येतात. मात्र डॉक्टर सतत गैरहजर राहत असल्यानं रुग्णांची हेळसांड होते. या कारणामुळे संतप्त रुग्ण आणि नातेवाईकांनी ढिसाळ कारभाराचा निषेध करत आंदोलन केलं. उद्या होळीच्या दिवशी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मुलुंड ते माटुंगा अप आणि धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेतला जाईल. तारळी प्रकल्पातून सातारा सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला 4 टीएमसी पाणी मिळणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून या प्रकल्पातील पाणी वापराविना होतं. मात्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी काम पूर्ण करून कोपर्डी लिंक कॅनॉलद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली. पाणी मिळणार असल्यानं शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. लातूर शहरात रस्त्यावर कचरा जाळला तर दंड भरावा लागणार आहे. लातूरमध्ये कचरा व्यवस्थापन वेळेत होत नसल्यानं व्यापारी दुकानदार रात्रीच्या वेळी रस्त्यावरच कचरा जाळतायत. त्यामुळे वायू प्रदूषणाचा धोका वाढलाय. यावर कारवाईसाठी पालिकेनं पथकांची नेमणूक केली. त्याद्वारे कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. राज्यात उन्हाचा तडाखा वाढतोय. राज्यात पारा आता 40 अंशांवर गेला असून मुंबईत 34 अंशांची नोंद झाली आहे. पुढील 5 दिवस उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. कांदा निर्यात बंदीवरून खासदार अमोल कोल्हेंनी पुन्हा भाजपवर टीका केली आहे. 31 मार्च नंतरही कांदा निर्यातीचा निर्णय कायम राहील असा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानं कांदा उत्पादकांचं नुकसान होणार आहे. या निर्णयातून मोदी सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा पुन्हा समोर आल्याचं कोल्हे म्हणाले. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर 700 वर्षांपूर्वीच्या मूळ रूपात आता भाविकांना पाहायला मिळणार आहे. या मंदिराचं जतन संवर्धनाचं काम सुरू आहे. मंदिरावर करण्यात आलेलं रंगकाम काढून टाकण्यात आलं. त्यामुळे मंदिराचं मूळ दगडी काम समोर आलंय. त्यामुळे जुन्या पद्धतीच्या मंदिराचं रूप किती सुंदर असेल ते अनुभवायला मिळतंय. एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी धुळवडीत सहभागी झाले. नागपुरात होली मिलन कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. मस्कासात परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी गडकरींनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
वाशिमची बाजारपेठ रंगपंचमीच्या तयारीसाठी सज्ज झाली आहे. होळीच्या साहित्यानं दुकानं बहरून गेली आहेत. आकर्षक रंगाच्या पिचकाऱ्या, विविध प्रकारचे मुखवटे दुकानात विक्रीसाठी दिसून येत आहेत. रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांना मोठ्या प्रमाणात मागणी होती आहे. नाशिकच्या सटाणा तालुक्यात होळी सणानिमित्त विद्यार्थ्यांनी होलिका दहन केलं. इथल्या महड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त शनिवार अभियानाअंतर्गत होलिका दहनाचा कार्यक्रम झाला. मुलांना सण उत्सवांची ओळख करून एकात्मतेची भावना वाढावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. अकोल्यात आरोग्य विभागानं कायाकल्प पुरस्कार जाहीर केलाय. अकोला जिल्हा महिला रुग्णालयातील लेडी हार्डिंगनं राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. त्यांना 20 लाख रुपयांचा पुरस्कार मिळालाय. नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवणाऱ्या आरोग्य संस्थेचा शासनातर्फे कायाकल्प पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. प्रकाश आंबेडकरांनी मवियाला 26 मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. मवियातील भांडणं मिटवा आणि आमच्याशी बोला असा निरोप प्रकाश आंबेडकरांनी मवियाला दिलाय. तर शाहू महाराजांना बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं आंबेडकरांनी जाहीर केलं. तसंच काँग्रेसच्या 7 जागा जाहीर कराव्यात, त्यांना वंचित पाठिंबा देईल याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होईल असं भाकीत करत प्रकाश शेंडगे यांनी तिसरी आघाडीच्या स्थापनेचे संकेत दिले. यासाठी प्रकाश शेंडगे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची मुंबईत राजगृह इथं भेट घेतली. यात ओबीसी आणि वंचितने एकत्र लोकसभा लढण्यावर चर्चा झाली. यापूर्वी आंबेडकरांसोबत 3 बैठका झाल्याचं शेंडगे म्हणाले. शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 26 तारखेला पक्षप्रवेश केल्यानंतर शिरूरमधून ते राष्ट्रवादीकडून लोकसभा लढणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. आढळरावांची लढत कोल्हेंशी होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येनं विजयी होऊन 2019चा बदला घेणार असल्याचा दावा आढळरावांनी केलाय. नांदेडच्या हिमायतनगर यात्रेत धाकड महिलांच्या कुस्ती थराराचे सामने रंगले. यात महिलांच्या पुरुषांसोबत कुस्त्या झाल्या. महिला मल्लांनी पुरुषांना कडवं आव्हान दिलं. या जवळपास 200 स्पर्धक सहभागी झाले. अंतिम सामन्यात कोल्हापूरचा विक्रम गायकवाड हा विजेता ठरला. अहमदनगरमध्ये राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 4 दिवस चालणाऱ्या स्पर्धेसाठी देशभरातील 30 संघ नगरमध्ये दाखल झाले आहेत. पहिल्या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात संघांमध्ये सामना झाला. यात महाराष्ट्रानं विजय मिळवला. अभिनेते मनोज वाजपेयींची द फॅमिली मॅन 3 सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावर्षी द फॅमिली मॅन 3चं शूटिंग सुरू होईल. तिसरा सीझन आधीच्या दोन्ही सीझनपेक्षा मोठा असणार आहे असं स्वतः मनोज वाजपेयींनी सांगितलंय. बॉक्स ऑफिसवर मडगाव एक्सप्रेस आणि सावरकर या 2 सिनेमांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळते. रिलीजच्या पहिल्या दिवशी मडगाव एक्सप्रेसनं जवळपास 1.5 कोटींची कमाई केली, तर सावरकर सिनेमानं 1.25 कोटींची कमाई केली आहे. शिर्डीतील खासगी पार्किंगमध्ये गुरुवारी भर दिवसा गोळीबार झाला होता. या प्रकरणी सावळी विहीर फाटा इथं सापळा रचून आरोपी संपत शंकर वायकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला. वायकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गडचिरोली पोलीस मुख्यालयात आढावा बैठक घेतली. निवडणूक काळात नक्षलींच्या कारवायांना आळा बसावा यासाठी योग्य व्यूहरचना आखण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी C60 पथकातील अधिकारी आणि जवानांचा रश्मी शुक्लांनी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. नाशिक शहरात मॉडिफाईड सायलेन्सरवर पोलिसांनी कारवाई केली. 111 दुचाकींचे सायलेन्सर जप्त करून त्यावरून बुलडोझर चालवला. कर्कश आवाजात दुचाकी वाहनं शहरात फिरत होती. सायलेन्सरचा वापर कोणी करू नये म्हणून त्यावर बुलडोझर चालवण्यात आला. जळगावच्या मुक्ताईनगरमधल्या परिवर्तन चौकात एका कारमधून 20 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलं. लोकसभा निवडणुकांसाठी मुक्ताईनगरमध्ये नाकाबंदी केली होती. या नाकाबंदीवेळी पोलिसांनी कार पकडली. त्यात 279 ग्रॅम सोन्याच्या विविध वस्तू सापडल्या. गोंदियात अट्टल घरफोड्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 15 लाख रुपयांचे दागिने हस्तगत केलेत. आरोपीवर चंद्रपूर इथं खुनाचा गुन्हाही दाखल आहे. गोंदियाच्या सिव्हिल लाईन परिसरात तो घरफोडी करायचा. माट्या आंबेकर असं आरोपीचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. साईबाबांच्या शिर्डीत गुन्हेगारीनं तोंड वर काढलंय, त्यामुळे गावकरी आक्रमक झालेत. ग्रामस्थांनी शिर्डी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची भेट घेतली. गुन्हेगारांचा बंदोबस्त करा, सक्त कारवाई करा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. भंडाऱ्यात वाळू माफियांवर कारवाई करण्यात आली. 4 ट्रकसह एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. तुमसर तालुक्यातील सोंड्या घाटावर खनिकर्म अधिकारी पोलीस प्रशासनानं ही संयुक्त कारवाई केली. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणलेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. वाशिमच्या सीमेवर 12 ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही वाहनांवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीत अडकलेल्या एका तरुणाला वाचवण्यात यश आले. 5 दिवसांपासून मगरीचा वावर असलेल्या नदीत हा तरुण अडकला होता. रेस्क्यू फोर्सचे जवान आणि नागरिकांनी त्याला मृत्यूच्या दाढेतून अक्षरशः बाहेर काढलंय. पोल्ट्री फार्मच्या मृत कोंबड्यांसाठी खोदलेल्या खड्ड्यात बिबट्या पडल्याची घटना घडली. नाशिकच्या सटाणा इजमाने या गावात ही घटना घडली. किरण धोंडगे यांच्या शेतात मृत कोंबड्यांसाठी खड्डा खणण्यात आला होता. दरम्यान बिबट्यानं डरकाळी फोडल्यानं हा प्रकार लक्षात आला. याची माहिती मिळताच वन विभागानं बिबट्याच्या सुटकेचे प्रयत्न सुरू केले. नाशिकच्या येवल्यातील धानोरी शिवारामध्ये भर दिवसे बिबट्या आढळला. पिंजरा लावण्यासाठी गेलेल्या वनाधिकाऱ्यावर बिबट्यानं हल्ला केला तर बिबट्या दिसल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान येवला आणि निफाडमधील रेस्क्यू टीमकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. नारायणगावच्या लोकवस्तीत एक नव्हे तर 3 बिबटे रस्त्यावर फिरताना दिसले. नुकतंच उंब्रजमध्ये पिंजऱ्यामध्ये 3 बिबटे अडकले. ही घटना ताजी असतानाच आणखी 3 बिबट्यांचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यवतमाळच्या कळंबजवळ नाकुळ तुळजापूर महामार्गावर धावत्या कारनं अचानक पेट घेतला. चालकाला बॉनेटमधून धूर निघत असल्याचं समजताच त्यानं गाडी थांबून 4ही प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं. तेवढ्यात संपूर्ण गाडीनं पेट घेतला. मात्र भर रस्त्यातल्या या घटनेनं काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.